आपल्या गालावरून अश्रू ओघळले की आपण त्यांना रोखू इच्छितो, पण तेव्हा आपल्याला त्या अश्रूंचे मोल कळत नाही. पण एखादी अशी व्यक्ती जी आपल्या डोळ्यांना पुरेशा प्रमाणात ओलावा पुरवू शकत नाही, तिला त्या अश्रूंचे मोल कळते. हे वृक्ष डोळ्यांच्या रोगाच्या लक्षणात घडतं, जिथे अश्रूंची गुणवत्ता आणि प्रमाण धोक्यात येते. वर सुचवल्याप्रमाणे वृक्ष डोळ्यांची व्यक्ती डोळे बुळबुळीत होण्यासाठी आणि त्यांची सहज हालचाल होण्यासाठी पुरेशा प्रमाणात अश्रू पुरवू शकत नाही. डोळ्यांमध्ये ओलावा निर्माण होण्यासाठी अश्रूंच्या कमतरतेमुळे डोळ्यांना खाज येऊ शकते आणि डोळे दुखूही शकतात. पाण्याव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टींपासून अश्रूंची निर्मिती होते. ते पाणी, स्निग्ध तेल, प्रथिने, ऊर्जा देणारे रोगजंतूंशी लढणारे घटक द्रव्ये आणि विविध विकासात्मक घटकांचे मिश्रण असते, ज्यामुळे पेशीतील प्रक्रिया कार्यक्षम असते. निरोगी डोळ्यांमध्ये अश्रूंचे पातळ आवरण डोळ्यांना पुरेशा प्रमाणात गुळगुळीत बनवते आणि आवश्यक तितक्या संख्येत अश्रूंची निर्मिती करते. अश्रूंमुळे डोळ्यांची सहज हालचाल होणे हे महत्त्वाचं दैनंदिन कार्य आहे. डोळ्यांची उघडझाप केल्यामुळे अश्रूंचे आवरण डोळ्यांभोवती पसरते, ज्यामुळे डोळ्यांच्या पटलावरील पृष्ठभाग मऊसर होतो आणि दृष्टी सुस्पष्ट होते. या आवरणाशिवाय सुस्पष्ट दृष्टी शक्य नाही. डोळ्यांभोवती पसरलेल्या अश्रूंच्या पातळ आवरणामुळे डोळ्यातील अश्रूंचे बाष्पीकरण कमी होते. तसेच डोळ्यांच्या पृष्ठभागावर पातळ थर तयार करून ओलावा पुरवून धूळ आणि विजातीय कणांपासून संरक्षण करते. जेव्हा अश्रूंच्या निर्मितीच्या या यंत्रणेत असंतुलन निर्माण होते, तेव्हा त्या व्यक्तीस शुष्क नयनाचा त्रास होऊ शकतो. वृक्ष डोळ्यांचे परिणाम: अश्रूंची निर्मिती घटणे किंवा अश्रूंचे अतिरिक्त बाष्पीकरण, किंवा अश्रूंच्या थरात सामान्यतः आढळणारा म्युकस आणि लिपिड्स यांच्या निर्मितीत अस्वाभाविकपणा आढळून येणे. वृक्ष डोळ्यांच्या आजाराच्या लक्षणात काही वातावरणीय घटक कारणीभूत आहेत, जसे की प्रदूषण, सतत टीव्ही किंवा कॉम्प्युटर समोर बसणे, अश्रूंच्या निर्मितीतील आंतरिक अभाव, लासिक आणि इतर लेझर शस्त्रक्रिया, कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर, प्रतिकारक रोग, म्हातारपण, विशिष्ट औषधोपचार आणि अजीवनसत्वाची कमतरता. तर तुम्हाला कसे कळेल की तुम्हाला वृक्ष डोळ्यांचा आजार आहे? वृक्ष डोळ्यांची कारणे: डोळ्यांमध्ये कणखरपणा, वृक्षपणा तसेच चिकटपणा जाणवणे, डोळ्यांची आग होणे तसेच खाज येणे, डोळ्यांचा लालसरपणा, अंधुक दृष्टी, डोळ्यात सतत काहीतरी गेल्यासारखं जाणवणे. ही लक्षणं धुरकट आणि कोरड्या वातावरणात आतील उष्णता किंवा पुस्तकांचा आणि कॉम्प्युटरचा अतिरिक्त वापर केल्यामुळे जास्त चिघळतात. वृक्ष डोळ्यांची लक्षणं प्रत्येकात सतत बदलू शकतात आणि दिवसभरात त्यात चढ उतार होत राहतो. दिवसभरात डोळ्यांची प्रकृती बिघडत जाते. वृक्ष डोळे हा हळूहळू बदलत जाणारा रोग आहे, ज्यात जर वेळेवर उपचार नाही झाले तर संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो किंवा दृष्टी क्षीण होत जाईल. वृक्ष डोळ्यांच्या आजारात कोणाला धोका आहे? जर तुमचे वय 50 पेक्षा जास्त असेल तर अश्रूंची निर्मिती होणार नाही, कारण तुम्ही मोठे होता तसे अश्रूंची निर्मिती कमी होते. रजोनिवृत्तीनंतरच्या स्त्रियांमध्ये अश्रूंची निर्मिती मंदावते. हे शरीरातील संप्रेरक बदलांमुळे घडत असते. जर तुम्ही वैद्यकीय परिस्थितीत असाल तर तुमच्या डोळ्यांमधील अश्रूंची निर्मिती कमी होऊ शकते. वृक्ष डोळे हे काही वैद्यकीय स्थितीत संलग्न असतात, जसे मधुमेह, सांधेवात, लूपस, स्क्लेरोडर्मा, चोब्रन्स सिंड्रोम, थायरॉइडची कमतरता आणि अजीवनसत्वाचा अभाव. तुम्ही अश्रूंची निर्मिती करू शकत नाही जर प्रिझर्वेटिव्ह असलेली डोळ्यांची औषधं तुम्ही वापरत असाल किंवा काही ठराविक औषधं वापरत असाल. अजीवनसत्व आणि ओमेगा 3
या स्निग्ध आम्लांच्या कमतरतेमुळे. लेझरद्वारा डोळ्यांची शस्त्रक्रिया झाल्यास पण वृक्ष डोळ्यांची लक्षणे जी वरील क्रियांमुळे घडतात ती बऱ्याचदा तात्पुरती असतात. अश्रू ग्रंथींना इजा झाल्यास, सूज आल्यामुळे अश्रूंच्या ग्रंथी नष्ट होतात किंवा किरणोत्सर्ग अश्रूंच्या निर्मितीत अडथळे आणू शकतात. पापण्यांची समस्या वृक्ष डोळ्यांना कारणीभूत ठरते. जर तुम्हाला पापण्यांची समस्या असेल तर डोळ्यांची उघडझाप अवघड होईल आणि ते अश्रू पुरेशा प्रमाणात पसरू शकणार नाहीत किंवा त्या अश्रूंची लगेचच वाफ होईल, जे वृक्ष डोळ्यांना कारणीभूत ठरेल. जर का तुम्ही एकदा वृक्ष डोळ्यांच्या रोगाचं निदान केलं की तुमचे डॉक्टर तुम्हाला कृत्रिम अश्रूंसाठी आय ड्रॉप्स सुचवतील. वृक्ष डोळ्यांच्या उपचाराची सामान्य पद्धत आहे डोळ्यांना त्रासवणारे सर्व घटक टाळणे, अश्रू निर्मितीसाठी उत्तेजना देणे, अश्रुसाठा वाढवणे व पापण्या स्वच्छ करणे आणि डोळ्यांच्या सुजेवर उपचार करणे. ज्या रुग्णांमध्ये हा आजार सौम्य आणि मर्यादित स्वरूपात आहे त्यांच्यासाठी डोळ्यांची हालचाल सर्वात महत्त्वाचा भाग आहे. दर काही तासांनी कृत्रिम अश्रूंचा वापर केल्यामुळे रुग्णाला तात्पुरता आराम मिळू शकतो. डोळे बुळबुळीत करणाऱ्या अश्रूंचे मलम दिवसा वापरता येऊ शकते, पण ते रात्री झोपताना वापरले जाते कारण ते डोळ्यात टाकल्यावर दृष्टी अंधुक होते. वृक्ष डोळ्यांच्या आजाराचे परिणाम कमी करण्यासाठी इतर उपाय अनुसरू शकतो. मुद्दाम डोळ्यांची उघडझाप करणे, प्रामुख्याने संगणकाचा वापर करताना, आणि थकलेल्या डोळ्यांना विश्रांती देणे. चष्म्याचा वापर करा किंवा प्रकाशाची तीव्रता कमी करा. उदाहरणार्थ कॉम्प्युटर स्क्रीनचा उजेड कमी करा, ज्याने डोळ्यांवर ताण कमी होईल. थंड कापडाचे बोळे डोळ्यांची खाज घालवण्यात मदत करतात. कोमट बोळे वृक्ष डोळ्यांवर उपयुक्त ठरतात जेव्हा डोळ्यांची जळजळ होते किंवा डोळ्यात काही गेल्यासारखं वाटतं. कोरडे, धुरकट आणि धुळकट वातावरण टाळा. हेअर ड्रायर्स, हीटर्स, एअर कंडिशनर्स किंवा पंखे जर डोळ्यांच्या अगदी समोर येत असतील तर ते टाळा. काही घडण्यापूर्वीच काळजी घ्या, हे लक्षात ठेवा. रोज 8 ते 10 ग्लास पाणी प्या. दिवसातून 6 वेळा स्वच्छ आणि वाहत्या पाण्याने डोळे साफ करा. वाहन चालवताना आणि शक्यतो उन्हाळ्यात डोळ्यांवर गॉगल घालावा. जर कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करत असाल तर त्यांची स्वच्छता बाळगा. डोळ्यांना आराम मिळण्यासाठी झोप खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे झोप टाळू नका. वृक्ष डोळ्यांबाबत अधिक माहितीसाठी कृपया तुमच्या डॉक्टरांशी सल्लामसलत करा.